मातानो, मित्रांनो, उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांच्या कानापर्यंत या माईकचा स्पीकरचा आवाज जात असेल तिथली सर्व आणि भगिनीने माता, नारा एकच, नारा शब्द होता नारा. मी शेवटी कुलकर्णीने विचारलं काय आहे नारा म्हणजे काय. आणि आता कणकवलीला तुम्हाला सर्वांना भेटतोय. बांधवांनो, कुलकर्णी थोडे विषयाला बगल देत देत काही गोष्टी ते बोलले. ठीक आहे, त्यांची काही चुकीचं नाही सांग. हा मेळावा आयोजित करायची ती वेळ का आली मला कळलं नाही. का आली, कोणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं. मी कधी काय म्हणालो नाही. मी बीजेपीत प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी इतक्या प्रमुखांनाही सांगितलं, मी माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष, त्यामुळे कोणी याच्याबद्दल चर्चा करायची काही गरज नाही, शेवटचा. मात्र माझा एक स्वभाव आहे, जगेन तर मानाने, स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाहीये, हो नाहीये. काय माहित नाही मला, ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातलं काय, असं मला प्रश्नचिन्ह उपस्थित. एवढी पद मला मिळाली. बांधवांनो आणि भगिनीनो आणि मित्र, एक सांगा, मी एका पदाचा दुरुपयोग केला असं कोणी सांगा, माझ्या विरोधकांनी येऊ सांगा. राणेने या पदाला न्याय दिला नाही, दुरुपयोग केला नाही केला. म्हणजे आयुष्यात बालपण, नंतर प्रौढ आणि सर्व जे काय आयुष्यात हे येतात, बालपणापासून मग तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, आता जे आता चालू आहे. पण त्याप्रमाणे मी बदलत गेलो आणि परिस्थितीमुळे, विचारामध्ये, आचारामध्ये, वागणुकीमध्ये मी बदल केला. अनेक जण थक्क, अनेक मोठे मोठे पत्रकार थक्क, राणे असे होते, असे कसे झाले. आधी गाडीतून जाताना बाजूने गाड्या जातात, सगळे पाहताना अरे ओ राणे चेंबूर काही नाही हो सकता है, असं चर्चा करतात. माणूस बदलतो का, अनेक लोक म्हणतात नाही बदलत, पण मी उत्तम उदाहरण आहे. मी बदलत गेलो. हे माझ्यासाठी नाही, माझं धैर्य, माझं स्वप्न मला साकार करायची होती आणि म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलत गेलो. परिस्थिती, मी श्रीमंत घरात नाही जन्माला, मुद्दाम सांगतो तुम्हाला. हे कधी मी तुमच्याशी बोललो नाही. आज तुम्ही मला येऊन माईक पर्यंत सोडलं. मी ते उभं राहीपर्यंत मराठीची सगळी विशेषणं वापरून झाली. मिलिंद कुलकर्णीने आमचे, आपलं नाव काय सर, निलेश पवार, दोन्ही आहे. सगळे विशेषण, ती विशेषण वापरायचं कारण काय ह्याचा विचारही नाही. शाळेत मुलगा गेला, अभ्यास करू लागला, टीचर म्हणतात हा हुशार मुलगा आहे, हा बुद्धिवान आहे, हा अमुक आहे, तमुक आहे. विशेषण केव्हा तुझे गुण पाहिल्यानंतर लावले जातात. मी या सर्व
सर्व गुण मिळवत असताना मला एक वाटायचं, माझ्याबद्दल असं वाक्य उच्चारलं, मी तसा आहे का? नारायण हुशार आहे. मी खरंच घरी येऊन विचारतो, मी हुशार आहे? कशाच्या आधारे बोलले असतील? मी हुशारी खरंच दाखवलं का? दाखवलं. आणि याप्रमाणे वागत गेलो. अनेक पद, म्हणजे पहिलं पद माझ्या आयुष्यात, मी शिवसैनिक झालो 1966, 15 वर्षाचा, 15 वर्ष. आणि 1983 साली शाखा प्रमुख झालो. हे पहिलं. त्यानंतर लगेच वर्षभरात मी नगरसेवक झालो मुंबई महानगरपालिकेत. नगरसेवक झालो, लगेच 3 वर्षांनी मी बीएसटीचा चेअरमन झालो. बीएसटीचं चेअरमन झालो. आणि त्यानंतर 1990 साली एक दिवशी संध्याकाळी माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, येऊन जा. मी गेलो. 7:30-8 वाजले होते संध्याकाळची. गेले, म्हणाले, नारायण तुला कोकणात जावं लागेल, विधानसभेच्या निवडणूक आहे, तुला कोकणात जावं लागेल. मी साहेबांना 2 हात जोडले, नमस्कार केला. बोल साहेब मला तिथे कोण ओळखत नाही, जन्म झाला खरा, पण माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे. साहेब नको, मला राहू दे, तुला जावं लागेल. ठीक आहे, परत नमस्कार केला आणि बाहेर पडलो. आणि 90 साली मी आलो. सगळे प्रवास तुम्ही करता तसा प्रवास नाही केला. मुंबईहून येताना बाय रोड आलो. अनेक गोवा रोड येताना विचार डोक्यात होते. खारेपाटण आलं आणि मनात एक शपथ घेतली. म्हणत कोणालाच सांगितलं नाही गाडीत. मी रामेश्वर मी माझ्या जन्मगावी, जन्म जिल्ह्यात मी जातोय, निवडणुकीला उभं राहतोय. मला संधी मिळाली तर या जिल्ह्यातली गरिबी ठेवणार नाही. मागासलेला जिल्हा म्हणून उल्लेख होतो तो मी खोडून टाकेन. मी कोणाशीही उर्मट उद्धट वागणार नाही, हेही ठरवलं. कारण सगळे नाती गोती शेजारी पाजर मला कोणाशी नाही करायचं, ते ठरवून आलं. पण कारण करायला लावली ती गोष्ट सोडा. आता तेच प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आहे. आणि मग मी उभा राहिलो. तुमच्या सर्वांच्या बेंचीनी, प्रयत्नांनी, आशीर्वादाने, देवाच्या कृपेने मी आमदार झालो. कोणालाच वाटलं होतं नारायण आमदार कोकणातून होईल. तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी जी माझ्यासाठी मेहनत घेतली, त्यात काही मुंबईचे आहे, मी डोळ्यांनी पाहिलंय. आजही ते आहेत. आजही मनातून त्यांनी घर केलंय. ते माणसाने जी कष्ट घेतली, मेहनत घेतली, प्रेम घेतलं, त्या एवढं संसार पाहिला नाही, पण माझ्या निवडणुकीत स्वतःला वाहून घेतलं. असे अनेक. आज मी ते आलो, त्यांनी सांगितलं दादा असं असं मी आलो, तुम्हाला भेटायला मिळेल. मी संधी पाहतो कोकणात, कधी जायला मिळतं, कधी माझ्या माणसांना पाहायला मिळतं, कधी माझा निसर्ग माझ्या कोकणाचा अनुभवायला मिळतो. यासाठी मी वेळ आहे. माझं जन्मगाव, माझं गाव फार अभिमान आहे मला, अभिमान आहे. आणि त्यामुळे आज मी आलोय ना, तुमचं सर्वांचं दर्शन. बांधवानो, मी अपेक्षा नाही पदाची. मी बाई तर लिहून देईन की मला कुठलंही पद नको. या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या मी नड्डा साहेब, बीजेपीचे अध्यक्ष, त्याला वेळ मागितला आणि त्यांच्या घरी गेले. नड्डा साहेब, माझी विनंती आहे की तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला माझा व्यवसाय करायचा आहे, जरूर कृपया सोडा मला.
काय उत्तर द्यावं त्यांनी साहेबांनी? राणे जी, हम आपको छोड़ने वाला नहीं है. मी बोललो सर, दोन्ही मुलगे राजकारणात आले, आमचा व्यवसाय आहे, आम्ही मुझे मालूम नहीं, छोड़ने वाला नहीं. आप बैठो, चहा पी के जाओ. हे राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपी. मला स्वार्थ नाही, पदाचा. सुरुवातीला वाटायचं हे पद मिळावं, ते पण माझं एवढी पद, हे माझं राजकारणाचं 10वं पद आहे. 10वं. एक सरपंच होता येत नाही, आपल्याकडे मारामारी आहे. हे मला 10वं पद आहे. केंद्रातही मंत्री झालो, राज्यात झालो, बहुतेक खाती मी हाताळली, मुख्यमंत्री सारखं पद मिळालं. हे सगळं तुमची कृपा आहे. 90 साली मला जर ते निवडून दिलं नसतं ना, तर मला हे अशक्य होतं सगळं, अशक्य. ही सगळी तुमची कृपा आहे, मेहरबानी आहे. इथल्या देवदेवतांची माझ्यावर कृपा आणि आशीर्वाद आहे, असं मी समजतो. मी स्वतःला काही समजत नाही. मात्र एक आहे, मी गव्हर्नमेंट खोट आहे. मी कोणापेक्षा कमी आहे असं मला वाटत नाही. कोणी एकदा मला पक्षाकडून सांगण्यात आलं, शिवसेनेतून, की पुण्यामध्ये IAS लोकांची व्याख्यानं होतात, तिथे तुम्ही व्याख्यान द्यायला जा प्रशासनावर. मी नाही म्हणून मी स्वीकारलं आणि दिलं व्याख्यान. मी संपलं सगळ्या IAS अधिकाऱ्याला राहण्याची. आप कहा से ये सर? मग त्यांना पुस्तकं दाखवली प्रशासनाची, वेगवेगळी लेखकांनी. कमी नाही, कुठेही नाही कमी बोलतो. मला अभिमान वाटतो, अभिमान. आणि म्हणून मी जेव्हा सिंधुदुर्गाचा तुम्ही मला नेता म्हणता, तर मला तुम्ही नेते आहेत का, येऊ पाहता आहेत का, येत आहेत? पत्रकार मित्र, हा जिल्हा मी 90ला आलो त्या वेळेला पर कॅपिटल इन्कम 35,000 होतं. 35. त्या जिल्ह्यात प्यायचं पाणी मार्च नंतर नसायचं. रस्ते अनेक गावांना, डोंगरी भागामध्ये एखादी बाई अडली तर रिक्षा तिच्या दारापर्यंत पोचायचा नाही. घरात बाळंतपण काढावं लागतं. आंबोली विंबोलीचा परिसर, डोंगराळ भागात सर्वात काय अवस्था. धरण मध्यम सगळी आणि लघु सगळी चालू आहे. मोठी काही व्यत्ययामुळे, फॉरेस्टच्यामुळे एक अडलंय. एक आमदाराने एवढी सगळी कामं एका आयुष्यात पूर्ण केलं. तर आमदाराचं नाव सांगा, पुढाऱ्याचं नाव सांगा, किंवा होऊ घातल्याचं नाव सांगा. मी लिहून ठेवतो आणि वाट पाहतो. वाड्या पाहिलं नाही कोण राहत. आपले कार्यकर्ते आहेत, नातेवाईक आहेत, कुठली जात पात धर्म काम करताना मी नाही पाहिलं. पक्षही नाही पाहिला. अमुक पक्षाचा आहे, त्याला पाणी द्यायचं नाही, वाट द्यायची नाही, हे नाही. आणि आलेला कोणी नागरिक या जिल्ह्याचा, कोकणातला मान आला तर मी त्याला कधी परत पाठवणार नाही. आजही मी फक्त खासदार आहे. माझ्या ऑफिसला आणि माझ्या कार्यालयाची गर्दी बघा, गर्दी बघा. सगळ्या विकास कामाची, नुसत्या नोकरीची नाही. हे करून दाखवलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं, आप पद असो नसो, या कोकणाने मला सर्व काही दिलंय. त्या कोकणाला आपण जिवंत राहण्यापर्यंत आपण जनतेचे प्रश्न सोडावे. 35,000
आज 2,60,000 पर कॅपिटल इन्कम जेवढे उत्पन्न झालाय तेवढे उत्पन्न सांगा मला. मी प्रयास करतोय. नितेश निलेशला सांगितलंय आपण पुढच्या वर्षी 31 मार्च 26 पर्यंत 3 लाख रुपये पर कॅपिटल इन्कम जिल्ह्याचं करायचं आमचे प्रयत्न आहेत. आमचे हे कोणासाठी? ही प्रगती कोणासाठी? ही आकडेवारी कोणासाठी? आमचा म्हणून सुखी समाजाने व्हावा. और 3 लाख रुपये जर दरवर्षाला आले तर खाऊन सुखी होईल. मुलांना चांगलं शिक्षण देईल, कॉलेज शिक्षण देईल, IAS IPS काय चांगलं उद्योजक बनवेल. त्यासाठी उत्पन्न जास्त हवं. सुखी संसार कशाला म्हणतात? तो कितीत विकत मिळतो ते काही जण सांगा. जे राणे ना संपवाय नाही रे संप बऱ्या ना पुरून उरलोय मी हो. बरं देशातले बाहेरचे बरेच लोकांनी सगळे प्रयोग केले पण माझ्या रामे ठेवले नाही. काय देव सुमंतरचे मी नाही या भानगडीत जात. ते सगळे करून झाले. मला काय होत नाही. माझी राजगुरु आहे काय माहित नाही. स्ट्रॉंग आहे ना काय होत. आणि मी ना ते एवढंच सांगायला कोणी काय प्रयत्न करा. तुम्ही काय कार्य करता म्हणून डगमगायचं नाही. दादाना काय होईल दादा असं मी काही होणार नाही. मला मी समर्थ आहे. मी मागे पाहत नाही का वय किती होऊ दे. मागे कोण आहे किती जण आहेत मला ताकद नाही ताकद. आपण सफिशियंट पुरेसे. कुठल्या काय मी आमचे इथे 2 जिल्हा प्रमुख आहे काही जे PM सांगितले सगळे आले तर मी त्यांना हेच सांगितलं असतं. शेवटी माणूस बघा. माणसातला माणूस शोधा. त्याला कार्यरत कामाला लावा. मिळवायची मार्ग दाखवा. पैसे मिळून सुखी होऊ दे. आपला कोकण आपला जिल्हा आपला रत्नागिरी किंवा कोकण समृद्ध असू द्या. भारतातील समृद्ध भाग. आता आपण 5व्या क्रमांकावर दरडोई उत्पन्न 5व्या कमी नाही 36 मध्ये 5वी. आणि म्हणून आज कार्यकर्ता प्रेमापोटी हा मेळावा हा हे जे प्रयत्न केले आणि आयोजित केला माझ्याकडे शब्द नाही हो. हे तुमचं प्रेम आहे ना. मी भारावून जातो. मला किती कार्य नाव घेऊ. संसार पाहिलं नाही जीव पाहिला नाही. आणि वर्ष हातात पडता पुरुष आहेत महिलाही आहे. काय दिलं मी काही दिलं नाही हो कोणाला. आता जे वाटतं तसं काही नाही दिलं. नाही दिलं. पहिली निवडणूक मी लढवली ना 90ला तेव्हा तिने मला हातात पैसे दिले 5 लाख. फक्त 5 लाखात ते पण खर्च झाले नाही पूर्ण. एक कार्यकर्ता आठवतो शरद करले बरोबर आहे काय संध्याकाळी बोलवलंय काय पैसे घे कार्यकर्ते नाही पैसे घ्या त्या मी पैसे घेणार नाही पैसे टिकलो पैशाने नाही. मी कार्यकर्ता विकत घेतला. आमच्याकडे यायला पण इकडे जिल्ह्यात पैसे मिळतात. आमच्याकडे म्हणजे कळलं नाही कुठे जायचं ते. मला रस्ता मिळाला तर मी पण जाईन बाबा. मी पण येतो. राणे सोडतील काय मला कळत नाही. याला राजकारण विधायक
काळजी आहे का? सामाजिक आहे का? आहे का? आम्ही मोदींचे विचार आहेत वारंवार, अनेक मंत्र्यांचे विचार आहेत ते ऐकल्यानंतर अरे विचार नेत्यांची इकडचे विचार काय फरक आहे? मतभेद पक्षात तर नाहीच नाही, पक्षात तर नाहीच नाही. ते सांगतात मतभेद नाही चाहिए, मुझे मतभेद नाही चाहिए. मला नाही आवडत कोणाला, आपल्या माणसाला. मी शब्द इकडे जिल्ह्यात आहेत, शेजारी पाजारी नाती गोती गोली, मी कोणाला मारू, कोणाशी भांडू, कोणाशी पैसा काढून घेऊ? मी मुंबईतून आलो होतो, बोललो नाही का माझे काही सवंगडी आता नाही जवळपास जे आहेत ते मी त्यांना माहित आहे. मी आलो आणि आमचे जवळ असणारे 5-6 जण जे मदत केली म्हणे. त्यांना मी सांगितलं बाबा आता मी आमदार झालोय, माझ्या घरी कॉन्ट्रॅक्टर येता कामा नाही. जे कोण असतील त्यांना विचार, मी नाव नाही, माझ्या घरी कॉन्ट्रॅक्टर असता कामा नाही. त्याला काम करायला सांगा, काम निकृष्ट दर्जाची झाली का मी ब्लॅकलिस्ट करणार, मी सोडणार नाही. म्हणजे कामाची पद्धत. मग काही लोकांचं फावलं, दादा घेत नाही, दुकान चालू केली. आता सायरा वायरा पळताय नवीन दुकानं पुढे. मला काय म्हणायचं, कर्माने मरते, कर्माने आणि मारताय. टाळ्या कमी पडल्या. हे माझा शब्द किती वजनदार होता, टाळ्यावरून वजन कळतं ना. तिकडे मागे ते वाजल्याच नाही. असोच. आणि बरोबर आज मी इथे आलो ना, मला निरोप मिळाला, मला उद्या रत्नागिरीत जायचंय, 11 वाजता पोचायचंय. कृषी प्रदर्शन उद्घाटन. पण बांधवाला तुम्हाला मी एकच सांगेन, आपल्याला जिल्ह्यासाठी काम करायचं, जिल्ह्यातल्या माणसांसाठी काम करायचं. छोटी बाल काय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर व हे काय खात असतील, त्यांना कपडे लत्ते मिळतात का आवडीप्रमाणे, हे शिक्षण घेत आहेत का, योग्य ठिकाणी पाठवतायत का, लक्ष देत आहेत का? उद्या कोण बनतील, कोण बनतील? आज बघा आहे का तुमच्या साहेब जिल्ह्यातला, कोकणातला कुठले बघा, राग काळा येत नाही मला कळत नाही. मी तेव्हापासून 90 पासून होतो राग यायला पाहिजे. मी 99 ला मुख्यमंत्री झालो, अशीच एक कॉन्फरन्स घेतली मी मुंबईत. त्या कॉन्फरन्सच्या अंती मी एक प्रश्न त्याला विचारलं, मी बोललो तुमच्यामध्ये कोकणातला कोण असेल तर जरा हात वर करा प्लीज. एकही हात वर झाला नाही. मनात बोलणारे कोकणात हुशार माणसं नाही, IAS IPS किंवा फॉरेन सर्व्हिस होणारी नाही. आणि तेव्हा त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज काढलं, ते त्यानंतर काढलं. त्याने किती पुढाऱ्यांनी काढलं, शैक्षणिक क्षेत्रात किती पुढारी काम करतात सांगा, पत्रकार मित्र हो सांगा. आणि मग पोटभर राणे विरुद्ध लिहा, राणे विरुद्ध राणे, सगळे स्टेजवर गळ्यात घरात सगळे आम्ही एक आहोत. कधीच होणार नाही काय ही अपेक्षा कोण करत शकते नाही. राणे एक संघात राहतील, राजकारण आहे होणार, पक्ष वेगळे आहेत, हे आम्ही पण नाही केले, आम्ही पण नाही केले. पण मला एक म्हणायचं आहे की आज तुम्हाला असं वाटत नाही का राणेने एवढी कामं, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, विमानतळ, ब्रिज, मुख्यमंत्री होतो एकाच टर्म मध्ये 8 महिन्याचे 28 ब्रिज बांधले मी कोकणात, सिंधुदुर्गात 28 ब्रिज. किती बांधले? किती शाळेतल्या मुलांना फी भरू शकत नाही म्हणून संस्था काढल्या,
फी भरतील, गंभीर आजारी झाला, ऑपरेशनला पैसे नाही, मग संस्थेकडून ऑपरेशनला पैसे देणारे संस्था किती काढल्या लीडर लोकांनी, नेत्यांनी. आमचा दत्ता इथे मागे बसलाय आणि सावंत त्यांचे मित्र त्यांच्या गावात. त्याने एक दिवशी मी बसलो असतो या घरी, एक मुलगी आहे. कोण काय त्या बसवा आणि आपल्या माणसानं चक्कर नाही आली, पोलिसाला आली. तरबे जायचं चक्कर येत नाही. हे काय खाल्लं नसेल तर खायला. मग मला तुम्ही सांगा काय वैद्य बोलणाऱ्यांचं पैसे देऊन आपलं करलंय. सगळ्या निवडणुकीत पैसेच वाटाना, प्रचार विचार काय करायची गरज नाही, वाटा. पण एक बरं झालं, आमच्या लोकांना कोटी कळायला लागली जिल्ह्यातल्या. बिचाराला कुठे कोटी माहिती होतं हो. आता मजुरी 500 झाली, 500 होती का कधी? 50, 60, 70, 80, 80, आता 500 पर्यंत झाली मजुरी शेती. आता नुसतं राहण्याच्या इकडून इकडून दूर व्हा, याला पण करोड रुपये मिळतात. ज्याला पाहिजे घ्या, माझ्यावर दूर झालात तर काय हरकत नाही, पण गपचूप येऊन बातम्या सांगा. असे करतात काही लोक. दादा काही वेळेसाठी गेलं मी जा सुखी राहा. आता पैसे एवढे मिळेल तर सुखीच राहणार ना हो, सांगा मला. तर मला काही तक्रार नाहीये. पक्ष सांभाळा, निष्ठावान का म्हणतात, पक्षात निष्ठावान पाहिजे, स्वार्थी नको. मी स्वार्थी जोपासले असते ना ते हे बसलेत ना, हे काही 90 पासून आहेत, राहिले नसते. आणि अडचण मी केव्हा तातू सीतारामराव ट्रस्ट काढला, आजारी कोण पडला आणि कुठल्या कारखान्यात जाता याचं ऑपरेशन करायचं इथे की मुंबईला करतो आम्ही. लीलावती सगळे ऑपरेशन, हार्टचं असू दे कुठलंही. कोण नेता करतो मला नाव सांगावं त्या नेत्याचं, करोडपती नेत्याचं. त्याने एकदा दत्ता सामंतांनी सावंतनी अशोकनी एक मुलगी आणली 12 वर्ष, त्यांच्या गावची, गरीब, एकदम गरीब. तिची आई वडील मालवणच्या बाजारात भाजी विकत, लक्षात आहे भाजी विकत. त्या शिकवायला पैसे नाही, त्या मुलीला इंजिनियर व्हायचं होतं. इंजिनियर त्याने आणली. दादा ऍडमिशन चालू होती, आणलं आणि सांगितलं की हिला फीला पैसे नाही, दादा हिला ऍडमिशन द्या, बाकी तिचा खर्च आम्ही करू. तिला एसटीने येणं जाणं पुस्तक आम्ही करू, फक्त तुम्ही ऍडमिशन. मी तिला ऍडमिशन, का तर कार्यकर्ते बोलतात, दिलं ऍडमिशन. ती इंजिनिअरिंग झाली. तिला एसटीला तेवढी वर्ष इंजिनियर होईपर्यंत दोघं आळीपाडीने पैसे द्यायची. एक दिवशी हे दोघही आणि तिचे वडील, आई आणि ती मुलगी आली. ती मुलगी रडायला लागली, वडील रडायला लागले, डोळ्यात पाणी. म्हणलं काय आलं झालं? तिला विचारलं तू पास झालीस? हो पास आहे. मग रडते का? साहेब आनंदाने, हे आम्हाला शक्य नव्हतं, मी कधीच इंजिनियर झाले नाही असते. वडील म्हणतात दादा हे आम्हाला तिला इंजिनियर शिक्षण करा, आमच्या माझ्याकडे काय नाही, भाजी विकतो. ते जाऊ दे, पुढे आहे का. काही दिवसांनी ती पेढे घेऊन आली, ती आणि वडील. म्हणजे काय ग नोकरी लागली काय? हो नोकरी लागली, पुण्याला नोकरी लागली. मी किती पगार आहे? भाजी विकणाऱ्या आई वडिलांची मुली नोकरी लागली इंजिनियर होऊन, पगार 40,000. 40,000 घरी जातील, तिच्या भावंडांच्या पोटात अन्न जाईल, ते कुठल्या दर्जाचं जाईल, कपडे घालतील, ती भावंड शिकतील. याला विकास नाही म्हणायचा? कुठल्या नेत्याने केला दाखवा हो, एक तर नेत्याचं नाव सांगा.
या जिल्ह्यात माझ्या अगोदरांनंतरही आता एक तरी माणसाने एवढं केलं का सांगा. कुठल्या रस्त्याने जाऊ दे, गरीब दिसला म्हणजे गाडी थांबलं. मला आश्चर्य वाटेल, मी त्या कायसा धामपूरच्या रोडने कधी जात असते, भाजीवाले मुद्दाम गाडी थांबवतो. मी खाली टोपली केवढी सांग, तिने 300 500ची नोट देतो मी जातो. मी भाव नाही करत, म्हणजे जाऊ दे ना, 200 काहीतरी चांगल्या कामाला खर्च करेल बाई. पण मी घेतो भाजी, नारायणाने रक्ताची भाजी घेतो. काही लोकांना कमी पण वाटतं, जरा आले ताट बीड होतात लगेच, हातात दिसत सगळ्या वेळात अंगठ्या येतात, गाडी येते का माणसं दिसत नाही रस्त्यावरची, काच पण काळी असते. तेव्हा माणूस की हेच माझं आयुष्याचं देव. देवाला एकच प्रार्थना, मी कुठेही गेले तरी नमस्कार करताना गणरायाला म्हणतो, गणराया माझ्यातली माणुसकी काय नाही मी सोडणार, आणि जमेल तिथे जमेल त्याला मदत करायचं कामही नाही मी सोडणार शक्यतो. पत्नी अहो नको, काही दिवस मला कोकणात येताना पैसे पण बंद पाकिटात, मग मी आमच्या कार्यकर्त्यां थ्रू पाठवायचो. शेवटी आमचाही उत्पन्न मर्यादित होतं. आता आम्ही व्यावसायिक झालो. मी जो काय प्रवास केला ना, या प्रवासात मला कोणाची मदत नाही. बऱ्याच जणांनी आड यायचंच काम, आड यायचंच काम, तरी आज नाही बोलणार, बोललो तर आत्मचरित्र बरीच 15 वर्ष राहिलो असतो. कारस्थान तेव्हाही अडचण आली, मी काय शब्द सौख्य चांगलं काम करतो काम. ते भेटतात मला सांगतात चांगलाय सभा दिली, बरं आहे, मला अभिमान वाटतो, अभिमान वाटतो. तेव्हा मला तुम्हाला नागरिकांना, तुम्हाला माझ्या सर्व मंडळींना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना जोपासा, त्यामुळे सेवा करून घ्यायच्या उदंड आयुष्यासाठी आपण सहकार्य मदत केली पाहिजे. आशीर्वाद आमच्या दोघांनाही आशीर्वादाची गरज आहे तुमची. पूर्ण मेहनत, कोणाच्या पैशाची अपेक्षा, कोणाचा पैसा नको. त्यांच्या वडिलांनी, कुटुंबानी, दोघांनी, तिघांनी, चौघांनी अतिशय चांगले मेहनत, सगळ्या व्यवसाय. तुम्ही आशीर्वाद द्या, सहकार्य द्या, प्रेम द्या. आमचा दुश्मन कोण नाही. जे दुश्मनी पदाला ते सोडून गेले, कोण सुखी नाही हो, कोण सुखी नाही. आज इकडे उद्या तिकडे. राजकारणात तर जून महिना प्रत्येक दिसतो. आपल्याकडे तसं मिलगा दिसतात, राजकारण नेहमी तिकडे परत तिकडे विश्वास ठेवता येत नाही हो, कोण कुठे ठेवला
समाजासाठी चांगले नाही. एक तरी माणसाने लोकहित काम केलं, लोकांना दान धर्म कोणाचं लग्न लावून दिलं तर मला वाटलं वयात आली लग्न कोणी केलंय का? आलं आणि माझ्या गावात परत जात मुलगीच असेल तर नाही पण करा त्यांची मुलगी असं समजून मी पण बाजूला द्वेष आहे तर थारा देऊ नका आणि माझ्या मी तर थारा देणार नाही कोणी चांगला सगळ्यांशी चांगला होता अजिबात नाही कोण या जिल्ह्यात तरी चिडत नाही बा भारतीय शिवसेना इतना आणि अजित या महायुतीचे काय पद आता माझी 30 वर्ष किती पदाधिकारी परिषद किती झाले कुठे शोधायला राष्ट्रीय पुरस्कार द्यायला बाई समोर बस बाई मी मला वाटत नाही आपण कोण आपण याच्यापेक्षा चांगलं मी जेव्हा नाव माझं जाईल ना माणूस ही नारायण राणेची एवढा आजही लोक नाव गोष्टी जनता लोक म्हणतात खरंच लोकसभेला जिंक नाहीच सगळे जण काम अधिक काय बोलतो मग मी त्यांच्या बाजूला मी बोललो देखो तू जिती जा कॉन्फिडन्स होत मी कोणाला वाईट नाही तर माझं कोण वाईट जिंकलो आज जे काही या झाड झुडप्याने निसर्गाने हा जो तो द्या आणि तुमच्या प्रेमामुळे मी घडलोय यावर्ष काय कार्यकर्ते मी आधी साहेब सांगा सेवक आहे तुम्ही माझे मित्र आहात त्यामुळे तुमच्या सोबत पक्षाचं काम आजही या कामात कोणी व्यत्यय आणू नका माझ्या कदाचित माझ्या बाळाला आयुष्यात कसली भीती नाही कारण मला भीती नाही तिथे पोलीस वेगळे मिळतात गाड्या वेगळ्या बुलेट एक ऑफिसर सरळ म्हणलं मात्र करणे प्रोग्राम आहे ना जे जाना है
से हाथ दिखने देना जाना है. आणि मी गेलो, त्यांनी लावले तसे पोलीस, गेलो. माझ्या देशातले तिकडे मग का जाऊ नये आणि स्वभाव झालं ना आयुष्य काय पुढे आता नाही मला कायच. आणि सर्वांना सांगतोय काय उदरनिर्वाहासाठी पैसा, व्यवसाय आणि सॉरी अन्य हे असले पैसे पचतले ना ते म्हणजे त्यांनी आपल्याला पडत किती कोणा आजार पण हेच तेच नाही पैसे. तुम्ही निर्धार केला या पैसे मी अमुक होणार करणार, कधीला विचारा मी माझ्या कुटुंब एवढे रुपये मिळतील, एवढे बँकेत जातील आणि ते डायरेक्ट पत्नीकडे जातील. व्यवसाय रक्कम आता मुलं 2 आहेत, शाळेत जातात, एवढे शिकतात, एवढी फी लागेल, एवढे पैसे 5 लाख खर्च आहे, तेवढा मी त्या मिळवायचं व्हायचे पैसे. कॅल्क्युलेट माझं लाईफ होतं. मी कधीही वास्तव सोडून लढाई वाटतं मी असं झालो, पण एकाला तरी फसवलं का? एकाने यावं साहेब तुम्ही इथे खोटं बोललात, नाही केलं तरी खोटं बोलणार मी. बाळासाहेबांनी अनेक वेळा अनुभव घेतला. बाळासाहेब एक उदाहरण म्हणून तुम्हाला म्हणजे मी कसा होत आहे तर एक माझा एक शाखा ब्रह्म होता एक पर्वत परदेशातल्या काही लोकांना मोमेंट जातो, कसा जातो, कुठली गाडी काय हे सगळी वर देतो. हे मला ज्या दिवशी परत त्याने फोन केला, तू निघू नकोस, आम्ही काय नाही तू निघू नकोस, आम्ही येतो. मी ठीक आहे आले. काय फिल्डिंग लागली, त्यांना टीप दिली. अरे वा, ठीक आहे, मला कळलं नाव ते. त्यांना बोललो तुम्ही थांबा, तो त्या पत्नी होती, मधला नाही. साहेब तुझ्या नवऱ्याला मी ठार मारला, जा पुरुष मारला आणि निघाला. दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेबांनी बोललो. बाळासाहेबांकडे होत्या बाहेर सरपोतदार साहेब बसले होते, त्या बाजूला मी गेले गेले साहेब मला बोललो, उपशका बोललो मारला. अरे मी तुला विचार तर तू बोलतो मारणार. बोल हो साहेब, काय बोल गेलं या जाऊच्या माणसं
तासाला ही माझी टीप द्यायचं ठरवलं. त्याला घेऊन मी मारून टाकलं तर मी जगणार. माझं साहेबांनी नारायणचं बरोबर आहे. नारायण आतमध्ये पण तुला सांगतो, तू त्याला एक जीव शकतो. मला माझ्या अगोदर जायला सांग. एवढं आपण परखड आहे. रोकड मारणार म्हणजे मार. कोणी साठी तिथे पक्षातली काय नाहीये ना, तर लगेच काय लावा. इकडे पत्रकारांचे हुशार आहेत, जोडाक्षर करा. हुशार मी चांगलं बोललो. मी तुम्हाला हे सांगायला आलोय. नारायण कसा दिवसात सांगून संपणार नाही. पहिला आलो काही जण गाडीत बसायला पण तयार नसायचे 90. आणि आता कधी गाड्या दादाबरोबर बसायला मिळते अशी वाट बघतो. हा फरक मी केला. आणि प्रेम करणाऱ्या माझ्या माझी काळजी माझ्या कार्यकर्त्यांना असलेला आमचा नेता, या भावनेतून हा मेळावा आयोजित झाला आहे. या मी नाही सांगितलं. मला इथे येईपर्यंत मला माहित काय विषय काय. गाडीत बसलो आणि कुलकर्णी महाशयांना बोललो पूजा सुरू करा. सत्यनारायण नाही आजच्या सभेची. आणि त्यांना सगळ्या पोलवर लागला नारा हे ते. ठीक आहे वो, विषय काय, मीटिंग काय काय नाही. आमच्या काही कार्यकर्ते नाव सांगलं, मनीष दवळे ही स्लोगन देतो, अमुक देतो, नितेश अशी देतो, निलेश तो दत्ता अमुक. जिल्हा परिषद पुढे स्लोगनचा उपयोग होईल. आणि म्हणून बांधवांनो, ईश्वराच्या वाटलं आणि म्हणाले तू जा. आणि मी आलो. तुम्ही सवंगडी, सहकारी, आशीर्वाद देणारे वडीलधारी मंडळी आणि इथले देवदेवतांच्या कृपेने हा पंडा मी श्रेय हे तुमचं आहे. बांधवा भगिनीनं मागताना म्हणजे सगळं. आणि त्यामुळे तुम्ही काम करत राहा. मी असे पर्याय माझ्यानंतर निलेश देसाई तुमच्या सानिध्यात सहकार्य, राजकीय, विकासात्मक जे काय लागेल सहकार्य ती देतील. दोघे देणाऱ्यापैकी आहे, घेणाऱ्या आमच्याकडे. आणि म्हणून आज ज्या हाक मारली त्यांनी हो म्हणून मी त्या हो म्हणून आलो नव्हते. आपल्या बांदेकर मॅडम कधी बरेच दिसल्या नव्हत्या. त्या आजच्या निमित्त अरे बरेच जण असे आहेत दादा धावत आले. मग कळायचं हा अमुक अमुक आहे. हा बांदेकर बाई म्हणजे ह्या मेळाव्याने बरंच काय साध्य केलं. उद्या कोणी पत्र तुम्ही याच्यातून काय साध्य केलं, काय साध्य केलं म्हणजे अरे कार्यकर्ते विचारपूस रुपये कार्यकर्ते मला भेटले, मला माझा जोश वाढवला, माझा उत्साह वाढवला, मला प्रेरणा दिली. प्रेरणा आणि माझी माणसं मला भेटली, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला उत्तेजन देतं. खरंच देतं. कुठल्या शब्दात सांगायची. छोटी छोटी मुलं अनेक ठिकाणी भेटतात. मी खाली यात फिरत नाही, बाकीचे नेते फिरत असतील. माझ्या ड्रायव्हरचे वाढून तो बॉक्स होतो गाडीत, ते चॉकलेट असतात.
विचारा मुलं आणि गावी हात बाहेर करतो नाही तर पोलिसाला सांगतो उतरून दे. हे काय करतो मला काय मुलांसाठी काय नाही बोलत. मुलं चेहऱ्याकडे पाहतात आपल्या. जा पूर्वी काही शाळेतही जायचो प्राथमिक शाळेत विचारायचं अगोदर शाळेत किती मुलं आहेत 50 व 60 घेऊन जायचे का शिक्षक 4-5 असतात ते एक चॉकलेट तोडतात. उद्या गोड तरी बोलतील माझ्याबद्दल म्हणून एक प्रयोजन. त्या बांधवानं आज मी आलो मला फारच बरं वाटलं आनंद वाटला. आणि त्यामुळे पक्षाच्या जे काही नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत कोणीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कोणीही म्हणतो. मी महाराजांचा इतिहास सांगणार नाही. मतभेद फितुरी महाराजांच्या काळात कडक शिक्षा होती. मी काय बोलले का करू नका. पक्ष वाढेल एक भावनेने एक निश्चयाने पक्ष वाढेल मजबूत होईल. भाजपा एकच पक्ष देशात राज्यात अनेक वर्ष टिकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला महाराष्ट्र तयार होऊ द्या. महाराष्ट्र तयार होऊ द्या. सुजलाम सुफलाम राष्ट्र आणि आमचा महाराष्ट्र बनवू द्या. आणि त्यासाठी तुमचे सुविचार तुमची मेहनत तुमचं सहकार्य अभिप्रेत आहे. भांडणं लावावी आणि पैशाने माणसं खरेदी करू नका. प्रेमाने मिळवा. असे मेळावे लोक घेतील. म्हणजे माझ्यासाठी घेतो तसे कोण टाळायचं होत नाही. तुमच्यासाठी घेऊ नये असं वाटतं का? मी तुम्ही वागणार नाही तिचे. असं सगळे गुणी चांगले आहेत. पण एक तुम्हाला आधी सांगतो पत्रकार बांधव 35-36 वर्ष आहे. 36 वर्षात माझ्या समोर एकही कार्यकर्ता दारू पिऊन सिगारेट पिऊन कधी आला नाही. अख्ख्या महाराष्ट्रात देशात हे असं नसेल. देशात असं नसेल. अनेक जण दादांचा दौरा आहे आता बंद केलं. हा आजूबाजूला पण बसत नाही. पण मी बंद केले. माहिती ना मी जायचो पट दुप्पट बाद करून टाकली सगळं त्यामुळे. असो मंचकावर जी काही मंडळी बसलेली आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या प्रयोजनाने हा भव्य मेळावा आहे. सगळ्यांच्या कोणाला गाडी दिली नाही कोणाला पैसे दिले नाही. या भरून पैसे हे घ्या 1 कोटी आणि लोक आणा असले का. मी काय करत नाही. येऊ नका म्हणे घरी बसा त्याशी पैसे देणार नाही. 1 कोटी मी 10-12 ऑपरेशन करू शकतो मुंबईत अशी. त्यामुळे तुम्ही सगळे चांगले वागता. मला काही मला कधी निवडणुकीत कार्यकर्ता चुकीच्या गावी दिसला मी संशय खात नाही की त्याला माहितीये की आपण फितुरी केली कळली तर माफ नाही आपल्याला. काही जण गेले पैसे खाल्ले त्यांची आज अवस्था बघा वणवण भटकत आहे तरी कुठे स्थिर नाही. तसे आपली कोणाची पाळी येता कामा नये. आणि म्हणून सगळ्यांनी पक्षासाठी मी पाहतोय मोदी साहेब किती तास काम करतात. अमित शाह किती तास काम करतात. नड्डाजी आता मला क्रीडा स्पर्धा घ्यायला सांगितले आपल्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात रत्नागिरी. मी उद्या त्यासाठी माहिती देईन सगळी ठराविक लोकांना. आणि तशी क्रीडा महोत्सवाच्या वेळी मी उपस्थित राहीन. तसं कृषी मेळावा घ्यायला अजून सांगितलं नाही पण ते येते. पुस्तिका वगैरे आम्हाला तयार होत आहे. आपले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते ते कृषी मंत्री तेही करतात. वेगवेगळे उपक्रम जनता आज बघा ना. एक माणूस उपाशी होऊ नये याची चिंता मोदीला झाली. आणि 80,000 कुटुंबांना ते 5 किलो धान्य किती वर्ष देत आहेत सांगा मला. कोणी केलं?
औषधाला फॅमिलीला 5 लाख रुपये कोणी दिले हो? आता पण किती योजना आहेत. मला एक असं खेळ सांगितला, 7 वर्षाच्या आतले लहान मुलांना बोलवा, मैदानात बोलवा किंवा हॉलमध्ये, त्यांना खेळणी द्या आणि त्यांना खाऊ द्या. भाषणबाजी करू नका आणि पाठवा. हे पण मोदींनी सांगितलं, हे पण आपण करणार आहोत. म्हणजे मोदींचे विचार कुठल्या जनता सुखी आनंदी राहावी. छोटी मुलं असो, प्रौढ असो, तरुण असो, वृद्ध असो. वृद्धांना पण किती फॅसिलिटी दिल्या, महिलांना किती दिल्या. करा लोकांपर्यंत जाल, सांगा. हो, पैशाची गरज नाही लोकांना, हे काम आणि कार्य सांगा. लोक पैसे मागत नाही, आपण सवय लावतोय. लोक ती कुठल्या माणसाने आपल्याकडे येऊन सांगितलं मला एवढे द्या तर मत देईन. पण आपण बोलतो द्यायचे, हे ठेव रे, ठेव ठेव. काय तो बिचारा करणार का? ठेचून ठेचून पैसे देतोय तर घेऊन खिशात ठेचतो तू. नाही, चांगलं नाही, पटत नाही, वाटत नाही. आणि म्हणून आज आपण बसलो, चर्चा केली, एकमेकाशी बोललो, भेटलो. दादा कसा आहे? मी बरा आहे बोलतो, बरं नसलं तरी. आज आज बरं आहे, थोडी सर्दी झाली, ठीक आहे, आता गोळे खाल्ले आणि उभा आहे. पण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर मी ठणठणीत होणार, मला विश्वास. अशी एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम, एवढं प्रेम कुठल्या नेत्यात वर असेल मला नाही वाटत. मला नाही. एक एक जण ओळख करून देताना, माझ्याबद्दल बाहेर सांगताना, माझं मी नसताना केवढं सांगतो, दादा आमचे असे आहे, दादा असे आहे. मी तसं आत्मपरीक्षण करेन, आहे की नसेल तर होण्याचा प्रयत्न पण कर. मला वाटतं तसं व्हावं. आणि म्हणून आज आलो, परत भेटू. 8-10 दिवसातच आपलं क्रीडा खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करत, त्याचा आपण भेटू. त्यामध्ये हेही आहे, प्रौढांसाठी काही भाषण, काही विषयावर त्यांना पण मार्गदर्शन, त्यांची इच्छा आहे आपल्याला की आमचे पंतप्रधान 11.5 वर्षात कसा देश घडवला, देश बनवला, काय भावना आहे तुमची. हाही कार्यक्रम आहे, हाही कार्यक्रम, त्यांसाठी कार्यक्रम आहे. जेवण कसं बनवतं ते नाही, विधायक कार्याची, विधायक कार्य काय करता, कसं करताय, सुखी संसंजे काय, तो लोकांना कसा मिशन ते आपण अंमल करायचं. पण आज मंचकावरील आणि तुम्ही सर्वजण जे जमलात, माझ्या प्रेम करणाऱ्या, माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात. माझ्या रामेश्वराकडे मी कशी प्रार्थना करू, काय सांगू. म्हणजे तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनकामना माझा रामेश्वर पूर्ण करेल. मी रामेश्वराला प्रार्थना करेन. माझ्यासाठी, कुटुंबासाठी दिवस रात्र काम करणारे, प्रेम करणारे हे माझे कार्यकर्ते, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, दादा म्हणून, नारायण राणे म्हणून, आभार. प्रार्थना करी सहकार्य हमेशा उत्तम आरोग्य अशी प्रार्थना. आयुष्य धन्यवाद आदरणीय आपल्या जनना
नारायण करून या ठिकाणी